आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट, अजिबात तेलकट न होणारे साबुदाणा वडे. आणि या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे मी तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे. एक डीप फ्राय आणि दुसरी आप्पे पॅनमध्ये कमी तेलात शॅलो फ्राय. हे वडे बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ आणि दाण्याच्या कुटाचा मस्त स्वाद आणि प्रत्येक घासाला अप्रतिम लागतात. सर्वात आधी मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे. हा जवळपास 3-4 तास भिजवला आहे. तुम्ही रात्रभर देखील भिजवू शकता. साबुदाणा भिजवताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आधी तो 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर जास्त पाणी अजिबात घालू नका. फक्त 2-3 चमचे पाणी शिंपडून झाकून ठेवा. असं केल्यामुळे प्रत्येक दाणा मोकळा राहतो. जर जास्त पाणी घातलं तर मिश्रण चिकट होतं आणि वडे तेल खूप पितात. हे बघा 3 तासांनी साबुदाणा किती छान फुललेला आहे. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड. ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडा जास्त दाण्याचा कूट घाला. त्यामुळे वड्यांना छान टेक्स्चर आणि चव येते. चवीनुसार मीठ घाला. सेंधव मीठ, साधं मीठ जे तुम्ही वापरता ते. आता एका मिक्सर जारमध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा साखर घालून बारीक पेस्ट तयार केली आहे. साखर जरूर घाला. साखरेमुळे सगळे फ्लेवर खूप छान बॅलन्स होतात. आता 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घालूया. बटाटे किसल्यामुळे मिश्रण एकसारखं होतं. आता हे सर्व हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊ. जसं आपण कणिक मळतो तसंच हलक्या हाताने मळायचं म्हणजे म्हणजे प्रत्येक वड्यांमध्ये सारखी चव येईल. आता आपल्या आवडीनुसार वडे तयार करूया. मी डीप फ्रायसाठी थोडे मोठे आणि आप्पे पॅनसाठी छोटे वडे बनवत आहे. इथे ओळखायचं कसं की आपले वडे परफेक्ट होतील तर जर वडा हातात घेतल्यावर त्याचा आकार व्यवस्थित राहिला, कितीही बघा मी बॉल सारखं याला वर खाली करते तरीही अजिबात तुटत नाहीये. त्याचा शेप बिघडत नाहीये म्हणजे ते मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. आता डीप फ्राय करूया. तेल आधी व्यवस्थित गरम झालं पाहिजे, एकदम कडकडीत. मगच वडे सावकाश तेलात सोडा. एकदम झाऱ्याने हलवू नका. 2-3 मिनिटं तसेच राहू द्या. खालचा भाग सेट झाला की मगच अलगद पलटा. आता मध्यम ते मंद आचेवर वडे छान सोनेरी होईपर्यंत तळूया. खूप मोठ्या आचेवर तळले तर बाहेरून रंग येईल पण आतून वडा कच्चा राहू शकतो. वडे जर वर तरंगायला लागले म्हणजे ते आता आतपर्यंत व्यवस्थित शिजले आहेत. हे बघा किती सुंदर सोनेरी रंग आला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे वडे अजिबात तेलकट झालेले नाहीत. योग्य प्रमाण आणि योग्य तापमान ठेवलं तर वडे तेल पीत नाहीत. आता ज्यांना कमी तेलात खायचे आहे त्यांच्यासाठी आप्पे पॅनची पद्धत बघूया. आप्पे पॅनमध्ये प्रत्येक कपात थोडंसं तेल घालून आधी गरम करून घेऊ. आता छोटे वडे त्यामध्ये ठेवून झाकण लावून मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटं शिजू देऊ. यानंतर वडे अलगद पलटून दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. आलटून पालटून भाजल्यामुळे वडा प्रत्येक बाजूने एकसारखा शिजतो आणि बाहेरून छान कुरकुरीत होतो. हे बघा किती सुंदर दिसत आहे दोन्ही प्रकारचे वडे. आतून अगदी मऊ, बाहेरून कुरकुरीत. हे तुम्ही दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता. मला तर थंड दह्यासोबत हे खूप आवडतात. या आषाढी एकादशीला किंवा कोणत्याही उपवासासाठी ही रेसिपी नक्की करून बघा. घरच्यांनाही नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबियांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक कमेंट नक्की करा. तुम्ही हे वडे डीप फ्राय करणार आहात की आप्पे पॅनमध्ये? तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. धन्यवाद.